श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. आपल्या सगळ्यांची ना एक छोटीशी पिकनिक प्लॅन करायचं असं चाललंय. आवर आपल्याला निघायला लागेल. आवर ना. राधाला पण बोलव ना. अरे गुड आयडिया. थांब मी फोन करतो. स्विच ऑफ यार. एक काम करतो, मेसेज टाकतो. हा आता मेसेज वाचून नक्की फोन कर. सौरभचा ऍक्सिडेंट झालाय. अवली अवली काय झालंय? हो सौरभचा ऍक्सिडेंट झालाय खरंच मोठा. सौरभ 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 राधा सॉरी ना यार, जाते काय लगेच. जाते काय म्हणजे काय? जातेच. जा मग. शी मूड घालवला सगळा. गेली तर गेली उडत. साधी गंमत कळत नाही तिला. चला ना आपण का थांबलोय, आपण निघूया ना. चला जिजू. ए चल केदार. राधा येणार होती म्हणून मी येणार होतो. आता मला नाही यायचं. अरे केदार केदार ए केदार यार. मलाही नाही यायचं. सीमावने. अरे सीमावर काय चाललंय यार तुमचं. तुमच्या दोघांसाठी पिकनिक अरेंज केली होती ना. हे काय यार. आणि मार्कंड आता आला नाही म्हणून आधीच घरातल्या सगळ्यांचे मूड ऑफ आहेत. तुझ्यावर घरातल्या कामाचं लोड पडतं, तुला जरा ब्रेक मिळेल आणि केदारला पण घरापासून दूर नेता येईल ना, म्हणून केलं होतं अरेंज. तर तुमचं हे काय यार. हे बघ, त्याबद्दल मला तुझं कौतुक आहे, पण तू जे काय वागलास ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. काय अर्थ आहे का या वागण्याला? बरं सॉरी ना यार सीमावने प्लीज. अरे सॉरी काय? सॉरी म्हटलं की झालं, पुन्हा आपलं ये रे माझ्या मागल्या. छे, काय अर्थच नाही या गोष्टीला. नाही, मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये सौरभ, खरंच बोलायचं नाहीये. सीमावने प्लीज ना यार. आता हे काय एकदम. ठीक आहे, एक अट आहे माझी. तू राधाला केदारशी लग्न करायला तयार कर. तसं जर तू केलं नाहीस तर मी जीव देईन, पण तुझ्याशी एक शब्द बोलणार नाही. शब्द आहेत माझे, लक्षात ठेव. सगळा अपमान, सगळं दुःख गिळून मी माझ्या आणि माझ्या मुलींच्या अवस्थेवर एक उपाय शोधून काढला. एक चांगला मुलगा शोधून काढला त्या राधासाठी. म्हटलं तिचं लग्न झालं की त्या आसावर त्या बाईचं नाव सुद्धा घ्यायची इच्छा नाही माझी. म्हटलं हिचं एकदा लग्न झालं ना या राधाचं की तिचं आणि त्या राधाचं प्रकरण आमच्या आयुष्यात एकदाच संपेल. पण नाही, या माणसासाठी ती अजूनही देवीच आहे. म्हणूनच तिची ही पत्र जपून ठेवलीत ना इतकी वर्ष. काय आहे याचा अर्थ? सांगा ना, याचा अर्थ काय आहे? अगं सरिता, किती बोलशील. आजोबा तुम्ही गप्प बसा. तुम्ही यात न पडलेलंच बरं.
नाहीतर तुमचाही अपमान होईल माझ्याकडून. मी खरं सांगते, माझ्या मनात आता बाबांबद्दल तिरस्कार आहे, फक्त तिरस्कार. काय चालवलंय तुम्ही दोघींनी? हे असं टोकाला जाऊन वाटेल ते बोलू नकोस. अहो, तुमचं काही ऐकून घ्यावं असं काही शिल्लक ठेवलंय का तुम्ही? मोठ्या कष्टाने मी पुन्हा सगळं जोडून आणायचा प्रयत्न करत होते, पण या पत्रांनी ना सगळं उद्ध्वस्त करून टाकलं, सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय. काय झालं? राधा, तुझ्या प्रिय आईनं तुझ्या प्रिय बाबांना लिहिलेली ही पत्र. माझ्या घरात दुर्मिळ अमूल्य रत्नांसारखी जपून ठेवली होती इतकी वर्ष. मीच मूर्ख. तेवीस वर्षांपूर्वीची सिच्युएशन आली पुन्हा. काडीचाही बदल झालेला नाही. तेव्हा मी फक्त खूप खूप आनंदात होते, खूप खूप प्रेमात होते, आणि आता 23 वर्ष जळून सुद्धा मला माझ्या वाटचं प्रेम, माझ्या वाटचा आनंद मिळालेलाच नाहीये मला. बाबा, हा माणूस मला माझ्या घरात नकोय. हे माझं घर आहे आणि ही व्यक्ती मला या माझ्या घरात नकोय. या माणसाला इथून ताबडतोब जायला सांगा. मी तुम्हाला खरंच सांगते, मला हा माणूस इथे नकोय, आणि हा जर इथे राहिला ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आई, मी खरंच सांगते तुम्हाला, मी ना माझ्या जीवाचं काहीतरी. आई, 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 अगं, आई, दार उघड ना. आई, आई, ऐक माझं. आई, आई, दरवाजा उघड. आई, अगं, काय करतेस? दार उघड. मला हा माणूस नकोय घरात. आई, आई, दरवाजा उघड ना गं. आजोबा. आई, अगं, असं काय करते? आई, ऐक माझं. आजोबा, सांगा. आई, दरवाजा उघड. हे बघ, तुला मी आता शेवटचं सांगते, तुला लग्न करायचं असेल तर कर,
नाहीतर नको करूस. जगायचं असेल तर जग, नाही तर मर तिकडे. गार्गी, पण आमच्या आयुष्यातून निघून जा आता. माझ्या आईने तुमच्याशी कितीही चांगला वागायचा प्रयत्न केला ना, तरी तुमच्या लेखी तिची किंमत शून्यच ग. गार्गी, अगं शांत हो तू. मी तुला शेवटचं सांगते, तू, तुझे बाबा आणि तुझी ती आई, तिघांनीही बेदखल व्हा आमच्या आयुष्यातून. कळलं तुला? जस्ट गेट लॉस्ट. आई, आई, आई उघडणार ना दरवाजा. आई प्लीज दरवाजा उघड. आई, आई. हे नवीनच लफडं झालं यार आता. सीमा वहिनी पण बोलत नाही माझ्याशी. साधी गंमत कळत नाही यार या लोकांना. पण ती राधा ना जाम डोक्यात गेली माझ्या. फार शहाणी समजते स्वतःला. अरे प्रत्येक बाबतीत काय सिरियस व्हायचं इतकं? मग काय, प्रत्येक बाबतीमध्ये चेष्टा मस्करीच करायची का? सौर्या, मला ना कळतच नाहीये तू मूर्ख आहेस का मूर्खपणाचा आव आणतोयस ते. राधाला फोनवर सांगितलं ना मी तुझा ऍक्सिडेंट झालाय ते. अरे तेव्हा तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता रे. तुझं काय चेष्टा मस्करी चालूच. ती तुला भेटण्यासाठी धावत पळत घरी आली. हार्ट अटॅक यायचा बाकी राहिला होता तिला पण. सौर्या, तुझ्यावरती ती खरं प्रेम करते, पण तुला काय, तू इकडे केसरला गुंडाळतोयस आणि तिकडे राधाचा पण पतंग खेचायला लागलायस. सौर्या, कॉलेजमध्ये असताना ती आरती, ती रसिका, कोणती हर्षदा आणि कोणती ऋता, सगळ्यांना नादी लावलोस तू. बघ सौर्या, तू या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सिरियस नसशील, तू सगळ्यांशी टाइमपास करत असशील किंवा तुझ्या मनातही काही नसेल, पण मुली सिरियस होतात या बाबतीत. तू नाही म्हणाल्यावरती त्या ऋतानं झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या, लक्षात आहे तुझ्या? जरा हसत खेळत वागला ना की लगेच गैरसमज करून घेतात. त्याला मी काय करू? गैरसमज काय बोलतोस तू हे सौर्या? अरे जरा कुठे काही बिनसलं की लगेच केसरच्या गळ्यात पडतोस, मिठ्या मारतोस, इन्व्हॉल्व होऊन जवळ बिळ घेतोस. ते काय असतं मग? हे बघ, केसर खूप स्ट्रॉंग आहे, पण राधा तशी नाहीये. ती खूप साधी सरळ मुलगी आहे. तिलाही असली चेष्टा मस्करी खोटं बोलणं नाही सहन होणार यार. एकतर खूप टेन्शन मध्ये असते ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते, म्हणशील ते करते, आणि तुझं आपल्यासारखं केदारशी लग्न कर, केदारशी लग्न कर चालू असतं. काय वाटत असेल रे तिला? एकतर तिच्यावर ते घरच्यांचं प्रेशर असतं, तो कोण, गौतम, त्याच्याशी लग्न करण्यासाठी, आणि तुझी ही नाटकं सगळी सुरू आहेत. तू करूस यार सौर्या असं काही? आवल्या, तुला नाही का वाटत आहे असं की तू खूप पकवतोयस मला? आधीच माझ्या मेंदूची तंदुरी झाली, त्याच्यावर तू अजून जाळ होत. तरी लावलंय, आणि तू कसले मला डोस देतोस रे? मी कोणालाही हर्टबीट केलेलं नाहीये, कळलं? सटक आता तू, निघ, चल सटक जा. मी सटकतोच आहे, पण मी खरं बोलते म्हणून तुझी आत्ता सटकले, लक्षात ठेव, कळालं ना? अभी तो मैं सटकता हूं बॉस, लेकिन बाद में तू पछताएगा जरूर. जा. मला तर काही सुचतच नाहीये सीमा. मार्कंड दादाच्या येण्यावर आपण सगळं काही अवलंबून ठेवलं होतं. वाटलं होतं तो आला की सगळे कसे धाकात येतील, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. रंजू, हे आले नसले तरी मी आहे ना. मलाच आता खंबीर व्हायला हवाय. सगळ्यात आधी मी सौरभला धारेवर धरणार आहे. तो आता हे जे काही वागलाय ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. ही काही मस्करी करण्याची पद्धत आहे? माझ्या लाडाने बिघडला ना तो. नाही ठीक आहे, मीच त्याला ताळ्यावर आणते की नाही ते बघ. सीमा वहिनी मला. रंजू, त्याला म्हणावं मला ह्याच्याशी बोलायचं नाही. सीमा अगं रंजू, सांग त्याला मला नाही बोलायचं त्याच्याशी. आणि मी याच्याशी बोलावं असं जर याला वाटत असेल तर यांनी माझ्या 2 गोष्टी ऐकायला हव्या. कोणत्या? ज्या दिवशी राधा केदारशी लग्न करून या घरात येईल ना, त्या दिवशी मी असं समजेन की याच्या बोलण्याला वागण्याला काहीतरी अर्थ आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये केदारचं आयुष्य फक्त राधा सावरू शकते. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं झाल्यानंतर यांनी सरळ साऊथ आफ्रिकेला जावं आणि मार्कंडना त्याच्या कामात मदत करावी.
सीमावहिनी, आता तू कशाला इथे उभी आहेस? झालं ना सगळं तुझ्या मनासारखं? मग जा ना, चालती हो इथून, निघ. अरे रजनीश, तू आतताईपणा करू नकोस. माझं ऐक जरा थोडस. नाही बाबा, आता मला थांबवू नका. मी चाललोय सरिता. बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मी नाही बोलणार. सरिता, अगं मरण्यापूर्वी आसावरींनी तुझ्यासाठी लिहिलेली पत्र आहे ती. तुझ्यासाठी. आज न उद्या तू ती वाचशील या आशेवरती मी जपून ठेवली होती. पण ती न वाचताच तू अद्वा तद्वा बोललीस. माझ्यामुळे खूप त्रास झालाय तुला. आता नाही होणार. आता नाही होणार. बाबा, ही पत्र तुमच्याजवळ ठेवा. इतकी वर्ष या घरात एकत्र राहिलो, पण स्वतःभोवती अहंकाराच्या भिंती उभ्या करून एकटेच राहिलो. एकमेकांकरता एक पाऊल सुद्धा पुढे मागे केलं नाही. माझ्या जाण्यातच जर का आनंद मिळत असेल तर मी निघून जाणंच बरं. रजनीश, अरे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारावं का? हे बघ, असा वेडेपणा करू नकोस तू. नाही बाबा, इतकी वर्ष कधीतरी एकत्र येऊ या आशेवर जगत होतो, तो माझा वेडेपणा होता. आता एकटं राहूया, तेच शहाणपणाचं ठरेल. येतो मी. चल राधा. बाबा, चल. रजनीश, जरा हसी मजाक केलं तर काय होतं यार? जरा चेअरफुल राहायचं ना, हसायचं. त्याच्यात काय इतकं? सारखा आपला गंभीर चेहरा ठेवून त्यांनी उपयोग काय होणार आहे? हो ठीक आहे, मी कोणाची मस्करी करत नाही. घरातल्या प्रत्येकाची तर करतो. जीजूंची करतो, सीमा वहिनीची करतो, रंजूची करतो, आपल्या केदारची करतो. एवढं काय, माझी स्वतःची पण मी करतो तुला परत. तुला सांगितलं होतं ना, राधाची मस्करी का करतोस तू? केदार, त्या मार्कंड नावाच्या हिरे व्यापाराच्या बायकोशी सलगी करू नको म्हणून सांगितलं होतं ना तुला? केदार, सांगितलं होतं ना? तुला काय वाटलं, राघू मंत्रीला काही कळणार नाही? हा? तुझ्या प्रत्येक हालचालीवर माझी माणसं नजर ठेवून आहेत. कळलं? कळलं तुला? केदार, हे बघ, त्या हिरे व्यापाराच्या बायकोशी सलगी करतोस आणि इथे माझ्या बायकोशी सलगी करतोस. राधाशी राधाशी सलगी करतोस. केदार, ही पाप केलंयस तू. तुला जगण्याचा अधिकार नाहीये. राघव मंत्रीच्या 2 गोळ्या पुरेशा आहेत तुला. राघव मंत्री? केदार, मी राघव मंत्री आहे, डॉन टिकोसा. मला मी तुला ठार करतो. तुला ठार करीन. अरे काय झालं? ए बाबा, अरे काय झालं? हळू. सगळी नाटकं आहेत त्याची, नाटकं. घराबाहेर करा त्याला. यापुढे हा मुलगा या घरात राहणार नाही.